काय सोसायटी आहे का तुमची? एकदम सोसो आहे. ओव्हर क्युरियस पीपल. अय्या गौरी, कशी आहेस ग? अय्या, एवढी मोठी गाडी. हा, आणि कोण येते? नमस्कार, मी मंग्याची आई. इथे वरच राहते. हा, तुम्ही गौरीकडून ऐकलंच असेल माझ्याबद्दल, नाही का? आम्ही बरीच वर्ष ओळखतो सावंतांना. आमची गौरी एकदम सालस मुलगी आहे. हा, एवढी मोठी गाडी आहे पण ही स्वतःची आहे? हो, मी दुसऱ्यांच्या गाड्या वापरत नाही. माझा चॉईस ठरलेला असतो. छान आहे हो, छान. पण एसी गाडी आहे ना, गाडीमधून फिरायला किती मजा येत असेल ना. ए गौरी, आमच्या मंग्याला पण एकदा नेशील ना ग चक्कर मारायला? चल चल, मला निघायचंय पटकन. डोंट वेस्ट युअर टाइम. काकू, मी घाईत आहे, नंतर बोलते. हो, पण नक्की नाही आमच्या मंग्याला. कोण मूर्खासारखे बेल वाजवत आहे? अहो, काय रे? अरे ती लो स्टँडर्डची लोक राहतात या सोसायटीत. तुम्ही कसे राहता या लोकांबरोबर? अहो, या ना, बसा ना. काय रे? रिडिक्युलस. पाणी. नो थँक्स. अहो बाबा, साधे मॅनर्स नाही त्या लोकांना. आम्ही गाडीतनं उतरलो तर एलियन असल्यासारखे बघत होते आमच्याकडे. आणि एक बाई तर काय म्हणे, राईड पाहिजे, एसी आहे तुमच्या गाडीत. काय आहे? मंग्याची आई. हा, ती मंग्याची आई सुलक्षणा. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द नेम. जी कोण होती ती अतिशय मॅनरलेस बाई होती. अहो बाबा, आता गाडीतनं उतरून साधं तुमच्या घरी यायला सोय नाहीये. अप्रोचचा रस्ताही काय फार बरा नाही. तुम्ही घर का नाही बदलत? इकडे सारखं सारखं येणं मला जमणार नाही. इट्स इम्पॉसिबल. आता लग्न ठरले म्हणून गौरीला नेणं आणि आणणं माझं कर्तव्य आहे. पण लग्नानंतर नाही जमणार. लग्नानंतर तू तुझं मॅनेज कर. हा, आता बाबांनी घर बदललं, जरा बऱ्या लोकॅलिटीत घर घेतलं तर. अहो, घर बदलणं सोपं काम नाही. मुंबईत तर त्या उघडच आहे. नाही नाही, तिचं असं म्हणणं आहे की बघूया ना, घाई काय आहे म्हणजे इतक्यात असं काही करता येणार नाही. तुम्ही चहा घेणार का? नाही, नको. अहो, घाईत काहीच ठरवावं लागणार नाही. मी सोय करेन. म्हणजे अहो, माझे 2-3 फ्लॅट्स आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले. त्यातला एक 2 BHK देईन तुम्हाला. फुल्ली फर्निश्ड आहे आणि याच्यापेक्षा खूप चांगल्या लोकॅलिटीत आहे. तुम्ही लगेच तिकडे शिफ्ट व्हा. त्या इकडच्या मिडल क्लास लोकांना मला फेस नाही करायचं दररोज. मग कॉफी करू का? नाही, नको. मी निघतो. शिफ्ट कधी होत आहे ते सांगा, मी चावी पाठवून देईन. माझ्यावर का राग काढताय? तुम्हाला नेहमी ना आम्हीच चूक वाटतो. दुसऱ्यांदा लग्न मोडलं हिचं. आता हिच्याशी कोण लग्न करणार? कोण लग्न करेल किंवा नाही, तुला काय करायचंय? माझी मुलगी मला जड झालेली नाही. हे घर तिचं आणि हक्काने ती राहू शकते आयुष्यभर. हो, गरज पडली तर आयुष्यभर राहू शकते. अहो, तुम्ही काय बोलताय? वा, त्यांच्या जे मनात आहे तेच बोलले आई. ते पाहिलंच गौरी, आज कळलं तुझ्या बाबांच्या मनात काय चाललंय. त्यांना ना तुझं लग्नच होऊ द्यायचं नाही. तुझ्यावरचा हक्क त्यांना सोडायचा नाहीये. तू त्यांच्यापासून दूर होऊ नयेस ना, म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. बाबा, मग कशाला नाटकं करायची ना? स्थळ बघायचं, लग्न ठरवायचं, मोडायचं. तुम्हाला ना गौरीचं सुखच बघवत नाहीये. ती सुखी असण्यापेक्षा ती तुमच्या जवळ असणं जास्त महत्वाचं वाटतं तुम्हाला. कमाल वाटते मला बाबा तुमची. आधी नचीला परदेशी जाऊन दिलं नाही आणि गौरीचं ठरलेलं लग्न मोडलं. त्यापेक्षा ती शिव बरोबर पळून गेली असती ना तर जास्त बरं झालं असतं. त्याला लगा दीजिए. मार ना मला, मार. काय बोलते कळते का तुला? काय झालं? आई बाबांनी सगळं संपवलं. वहिनी पुरे.
अरे कैसे लोग हैं, हाँ? दिया बत्ती के समय भी लड़ रहे हैं। मुन्ना, अरे खड़े काहे हो? चलो आइए। निशा हळू बोल ग जरा, बाहेर आवाज जातोय. जाऊ दे नाही, जाऊ दे ना. का हळू बोलायचं तिने? जाऊ दे. आज नाही तर उद्या सगळ्यांना हे कळणारच आहे ना. मी ऑस्ट्रेलियाला गेलो नाही तेव्हा लोकांना अंदाज आला नसेल, कारण कळणी नसतील काय ती. त्या विकीमुळे गौरी बिल्डिंगवर गाजली, नंतर त्या शिवमुळे. आता हेही कळू दे ना. हरकत काय, दुसऱ्यांदाच लग्न मोडलं ना, कळू दे सगळ्यांना. अगं बाहेर सगळ्यांची बोलणी आम्हाला खावी लागतात. आमचं भविष्य यांनी बर्बाद केलंय, यांच्यामुळे. आणि आम्ही साधा शब्दही काढायचा नाही. हेच जबाबदार आहे आमचं भविष्य बर्बाद करण्यासाठी. हे यांच्यामुळे होत आहे. तोंड सांभाळून बोल. तुझ्या बाबांशी बोलतोस हे लक्षात ठेव तू. एक शब्द जरी काढलास ना आता तर मी तुला. का थांबलीस? मार ना. हा, सरे मार ना मला, मार. मी साधा सरळ स्पष्ट बोलतो म्हणून तू माझ्यावर हात उगारणार आहेस? वाह. आणि ही खाली मुंडी पाताळ धुंडी, तिच्यामुळे अख्ख्या सोसायटीत आपल्या सगळ्यांची बदनामी झाली, बाबांची बदनामी झाली. तेव्हा तिच्यावर हात नाही उगारलास का तू? हा, का? तुझी लाडकी आहे म्हणून ना. बाबांपासून हिचं लपड तू लपवून ठेवलं होतंस. मग स्वतःला शिक्षा का नाही करत? कर ना आता स्वतःला शिक्षा. का नाही करत आहे स्वतःला शिक्षा? आहे तू नची का? खरं तेच बोलतोय म्हणून? वाटेल ते बोलतोय तो. हे बरं आहे बाबा, तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचे निर्णय त्यांना न विचारता घ्यायचे आणि त्यावर त्यांनी काहीही बोलायचं नाही. आज गौरीच्या बाबतीत तुम्ही जे केलंय ना ते. वहिनी पुरे. बाबांनी माझ्या बाबतीत जे काही केले त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये. आणि बाबांना तू काहीही बोलू नकोस. मूर्ख आहेस गौरी तू. स्वतःच्या आयुष्याचा सत्यानाश होतोय तरी तू बाबाची बाजू घेतेस. काय केलं ग त्यांनी तुझ्यासाठी? त्या शिवशी लग्नाला विरोध केला, ठरलेलं लग्न मोडलं. मी सांगत होते तुला की शिव बरोबर पळून जा, मी मदत करते. नचीशी बोलून त्याला समजावेन, आम्ही लग्न लावून देऊ. पण नाही ना, तू ऐकलंस ना त्या शिवने ऐकलं. आता भोग आपल्या कर्माची फळं. आई बाबांना न दुखावता आपलं प्रेम यशस्वी करायचं होतं ना तुम्हा दोघांना. काय झालं? काय झालं? आई बाबांनी सगळं संपवलं. वहिनी पुरे. आई बाबांना दोष देऊ नकोस तू. वा, अजूनही पुळका आहेच. बघितलंच नची, आता ही आणि हिचं नशीब. आपल्याला जे करायचं होतं तेवढं आपण केलं, पण या घरात कुणालाही त्याची किंमत नाहीये. चल आता, चल इकडनं. काय बोलून गेली आहे? कसलं भान नाही, काही मर्यादा नाही. घरचे जसे वागायला लागले तर. सरे अगो असल्या माणसानं तू घरातलं समजलीस ना, हेच तुझं चुकला. अगं ती घरातली कधी नव्हती. आई अगं तू शांत हो. काय झालं तुला? हा, बच्चों के बारे में सोचने का वक्त आ गया. आपकी क्या राय है? अब हम इतने भी बदतमीज नहीं है कि माताजी के होते हुए अपनी राय सब पर थोपें. अब जो भी फैसला करेंगी माताजी करेंगी.